रायगडच्या महाडमध्ये शिंदे गटाच्या विकास गोगावले यांनी आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं। या विधानावरती ठाकरे गटाचे रोहा तालुका विभाग प्रमुख नितीन वारंगे यांनी आक्रमकपणे उत्तर दिले। विकास गोगावलेची अनंत गीते यांच्याबद्दल बोलायची लायकी नाही आणि पुन्हा जर असं वक्तव्य केलं तर गाठ आमच्याशी आहे असे वारंगे यांनी गोगावलेंना ठणकावून सांगितले। तसेच गोगावलेंच्या वक्तव्याचा त्यांनी निषेध नोंदवलाय। खरं म्हटलं तर विकास गोगावलेंची गीते साहेबांच्या विरोधात बोलण्याची लायकीच नाही आहे। कारण गीते साहेब हे त्यांच्या वडिलांप्रमाणे आहेत। गेले कित्येक वर्ष गीते साहेबांनी महाडसाठी ज्या गोष्टी केलेल्या आहेत हे त्यांना माहीत पण नसतील। गीते साहेबांनी काय काय केलं आहे महाडमध्ये। हे पुराचा जो विषय झाला, महाडला जो पुराचा फटका बसला, त्यावेळी गीते साहेब तिथे कंटिन्यू होते आणि सर्व लोकांच्या मदतीसाठी ते धावत होते आणि पूर्ण संघटना, आमची शिवसेना संघटना त्या ठिकाणी उभी होती। आम्ही सुद्धा प्रत्येक गावातना प्रत्येकाने त्या ठिकाणी पुराच्या ह्याच्यासाठी तिथे मदत केलेली आहे। आम्ही सुद्धा 2 दिवस त्या ठिकाणी गेलो होतो। त्यावेळी कोणीही राजकारण केलेलं नाही आहे। त्यावेळी त्या पुरातून महाड वासियांना कशी मदत भेटेल, त्यांना कसं संकटातून बाहेर काढता येईल, हाच महत्त्वाचा मुद्दा होता आणि ह्या मुद्द्याला धरून हा शिवसेनेने जो कार्य केलेले आहे त्यावेळी गीते साहेब पूर्णपणे महाड नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे होते त्यावेळी। त्याच्यामुळे यांनी आम्हाला शिकवू नये की गीते साहेबांनी काय केलं आणि तिथं असतो तर आम्ही असं केलं। ह्याच्या पुढे असं कुठलेही वक्तव्य विकास गोगावलेंचं आम्ही खपवून घेणार नाही। त्याला आम्ही आमच्या पद्धतीने शिवसेना स्टाईलने आम्ही उत्तर देऊ।